हॅलो फ्रेंड, आपले हे कंटिन्यू केस गळत असतील, तुटत असतील किंवा मग पांढऱ्या केसांचं जास्त वाढतं प्रमाण असेल, तर या सर्व समस्येवर आज आपण अतिशय सुंदर अशी रेमेडी घेऊन आलेलो आहेत. तुम्ही सर्वच उपाय करून थकलेला असाल आणि केस गळणे, तुटणे किंवा केसांचं वाढतं प्रमाण कमीच होत नसेल, तर ही रेमेडी तुम्ही यूज करू शकता. आता या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही ही रेमेडी बनवून केसांवरती अप्लाय केलात तर आपल्या केसांचं गळणं तुटणं कमी होऊन आपले केस मुळापासून काळेसुद्धा होणार आहेत. काळे भोर लांब दाट आणि मजबूत केस हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आपलं स्वप्नसुद्धा साकार होणार आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर वाटत असेल की आपले केस लांब दाट काळे भोर मजबूत असावेत तर त्यासाठी मी जे आज हेअर पॅक तुम्हाला सांगणार आहे तो हेअर पॅक तुम्ही केसांवरती लावल्यानंतर तुमचे केसांचं गळणं तुटणं थांबून केस तुमचे नॅचरल पद्धतीनं काळे होण्यासही मदत होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे कलोंजी. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायची आहे कलोंजी. इथं 2 चमचे मी कलोंजी घेतलेली आहे आणि हे आपल्याला अगदी बारीक अशी याची पावडर तयार करायची आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवून ठेवायची असेल तर तुम्ही इथं कलोंजी थोडीशी जास्त घेऊ शकता आणि भरपूर अशी कलोंजी आपण अशी बारीक पावडर बनवून ठेवू शकतो. कलोंजी जे आहे हे तुम्हाला कोणत्याही जनरल स्टोअर्समध्ये सहज मिळून जाईल किंवा मग तुम्ही जिथून किराणा माल आणतात त्या किराणा दुकानात सुद्धा ही कलोंजी सध्या मिळून जाईल. तर ही कलोंजी आहे हे आपण स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरतो आणि कलोंजी आपल्या हेल्थसाठी शरीरासाठी किंवा मग आपल्या केसांसाठी सुद्धा खूपच गुणकारी अशी ही कलोंजी आहे. तर इथं कलोंजीची पावडर इथं मी तयार केलेली आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे लोखंडी कढई. आता लोखंडी कढईमध्ये इथं मी खोबरेल तेल घातलेलं आहे. तर तुम्हाला जास्त बनवून ठेवायचं असेल तर इथं तेलाचं सुद्धा प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता. तेल घातल्यानंतर यामध्ये आता कलोंजी पावडर घालायची आहे. तर 2 चमचे कलोंजी मी इथं बारीक केलेली होती आणि आता 2 चमचे कलोंजी मी यामध्ये घालणार आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला छान हे असंच परतत राहायचं आहे. जोपर्यंत याचा कलर थोडासा चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे. कलोंजीमुळं झपाट्याने आपले केस काळे होण्यास मदत होते, तेही मुळापासून. आणि हे जे कलोंजीचं तेल आहे ह्या तेलामुळे आपल्या केसांचं गळणं तुटणं थांबते, केस मजबूत होतात, केस सिल्की शाईनसुद्धा होतात. कलोंजीच्या नियमित वापरानं आपले पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर केसांचं वाढतं प्रमाण कमी होतं आणि केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे होतात. मध्यम गॅसवरती 5 मिनिट मी हे तेल उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचं आणि हे गाळून नाही घेतलं तरीही चालतं. आता हे जे निघालेले तेल आहे हे तेल एका काचेच्या बॉटलमध्ये भरून आपण 6 महिन्यापर्यंत केसांवरती यूज करू शकतो. आता हे केसांवरती कशा पद्धतीनं लावायचं आणि मालिश करायचं हे पाहूया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, केस ज्या वेळेला आपण धुतो त्याच्या अगोदर 2 तास आपल्याला हे तेल केसांच्या मुळाशी लावायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मालिश करायची आहे. केसांच्या मुळाशी हे तेल गेल्यानंतर केसांना छान पोषण मिळतं आणि आपले पांढरे जे येणारे केस आहेत ते त्याचं वाढतं प्रमाण कमी होतं आणि पांढरे झालेले केससुद्धा मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे होतात. केसांवरती आपल्याला 2 तास ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही रात्रभर सुद्धा केसांना लावून ठेवू शकता. यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही. आता हे तेल आपल्याला सर्वात प्रथम केसांच्या मुळाशी लावायचं आहे आणि छान मालिश करायची आहे. तर तुम्ही एखादं कॉटन घेऊन कॉटनच्या साहाय्यानं सुद्धा केसांच्या मुळाशी लावू शकता किंवा मग बोटाच्या साहाय्यानं सुद्धा लावू शकता आणि हलक्या हाताने आपल्याला मालिश करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला केस नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला लगेच शॅम्पू करायचा असेल तर तुम्ही लगेच शॅम्पूसुद्धा करू शकता. मसाज केल्यामुळं केसांचे मुळं मजबूत होऊन केस आपले गळत असतील तुटत असतील तर ते सुद्धा कमी होतात. आपले केस जास्त दिवस काळे राहण्यास सुद्धा मदत होते. आणि जर आपल्या लहान मुलांचे कमी वयामध्येच केस पांढरे होत असतील गळत असतील तुटत असतील तर तुम्ही लहान मुलांना सुद्धा हे सोल्युशन लावू शकता. कारण यामुळे कोणताही साईड इफेक्ट न होता आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होतात, दाट होतात आणि मजबूत सुद्धा होतात. तर आता काही जणांना केसांना तेल लावणं अजिबातच आवडत नाही. तर ही रेमेडी तुम्ही आठवड्यातून 1 वेळा करू शकता. कारण जर तेलच नसेल तर केसांची वाढ खुंटते, त्याचबरोबर केस गळतात, तुटतात आणि केस कमजोर होतात. केसांना तेल करायला आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने केसांना तेल लावू शकता आणि केस आपले मजबूत, दाट, काळेभोर बनवू शकता.
आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.